ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी 29 ऑगस्ट पासून जालन्यात उपोषण करणार असल्याची माहिती सकल ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रणनवरे यांनी दिली आहे। ब्राह्मण समाजाकडे शासनानं दुर्लक्ष केलं, दिलेला शब्द पाळला नाही म्हणून उपोषणाची वेळ आल्याचं त्यांनी सांगितलंय। जालन्यातील गांधी चमन इथे उपोषण केले जाणार आहे। परशुराम आर्थिक विकास महामंडळाला 2.5 वर्ष झाली आहेत, पण एकही कर्मचारी नाही, अशासकीय सदस्याची नियुक्ती नाही असाही आरोप त्यांनी केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। दीपक रणनवरे आपल्या सोबत आहेत। मुळामध्ये ब्राह्मण समाजाकडे ह्या शासनानं खूप मोठं दुर्लक्ष केलेलं आहे की ब्राह्मण समाजाची जी अपेक्षा आहे, जे शब्द दिले होते ती ह्या शासनानं पूर्ण केलेले नाहीत। म्हणून पहिली वेळ झालं, दुसरी वेळ झालं, आता तिसऱ्या वेळेस म्हणजे 29 ऑगस्ट रोजी परत उपोषण करण्याची वेळ आपल्याला आलेली आहे। यामध्ये शासनानं उपोषण आपण कुठं करणार आहोत? मी उपोषण जालना येथील गांधी चमन येथे या ठिकाणी करणार आहे। पहिले दोन्ही उपोषण त्याच ठिकाणी केले आणि आता पण हे तिसरं उपोषण त्याच ठिकाणी करणार आहे। शासनाला आमच्या ज्या काही परशुराम आर्थिक विकास महामंडळ सोडून बाकीच्या ज्या मागण्या होत्या त्या आज ब्राह्मण समाजामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे ती की शिक्षणाची। ब्राह्मण समाजाला ही शिक्षणाची भूक आहे आणि नेमकं शासन हे शिकू देत नाही, कारण त्याच्या मागचं कारण असं एकीकडे शिका म्हणतं, दुसरीकडं शासनानं इतकी फीस वाढवून टाकली की ब्राह्मण समाजाजवळ शिकण्यासाठी पैसा नाही, विकण्यासाठी काही राहिलेलं नाही। म्हणून आमची पहिली मागणी आहे, जसं मुलींना शासनानं शिक्षण मोफत केलं त्याचप्रमाणे मुलांनाही शिक्षण मोफत करावं मुलीप्रमाणे, ही आमची पहिली मागणी आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, एबीपी माझा, बीड। शासकीय कंत्राटदार आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। सकाळी 11 वाजता शिवतीर्थ या निवासस्थानी कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेतील। सरकारकडून कंत्राटदारांची तब्बल 86,000 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही। थकीत रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांकडून गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे, मात्र सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप या कंत्राटदारांनी केलाय। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सरकारशी चर्चा करून मध्यस्थी करावी अशी या कंत्राटदारांची मागणी आहे। तसेच आंदोलनाला मनसेचा पाठिंबा मिळावा यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जाते। एमपीएससी पेपरफुटीचा प्रश्न आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दरबारी पोहोचलाय। एमपीएससीचे विद्यार्थी आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी राज ठाकरेंची भेट घेतील। आज सकाळी 10 वाजता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट होईल। दरम्यान यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या आंदोलनाला आणि मागण्यांना पाठिंबा दर्शवला होता। त्यामुळे आता या पेपरफुटीचाही प्रश्न मार्गी लागावा यासाठी विद्यार्थी राज ठाकरेंची भेट घेतील। मुंबईतल्या मराठी सक्तीचे पडसाद उत्तर प्रदेशातल्या राजकारणात उमटलेत। उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या मुंबईतल्या वादाची दखल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी घेतली आहे। मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीला त्यांनी विरोध केलाय। भाषेचा राजकारणासाठी उपयोग नको, भाषेची अट ठेवणं हा घटनात्मक अधिकारांचा भंग असल्याचं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे। मुंबईतल्या कॉर्पोरेट क्षेत्रात किती लोकांना मराठी येत आहे, किती लोक इकडला मराठी धर्म पाळतात, हा तो विषय आहे आणि हा विषय योग्य आहे। इथे राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे, मग तो एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा संचालक असेल, डायरेक्टर असेल, काम करणारा असेल, कोणी यायचं बाहेरून आणि मराठी भाषेचा अवमान करायचा, फक्त रिक्षा चालकच कशाला, कायदा आहे ना इथे मराठीचा, तो सर्वांना अंमलात आणावा असं अखिलेश यादव यांचं म्हणणं आहे। अखिलेश यादव जी को मैं यही कहना चाहता हूं कि उत्तर प्रदेश के इलेक्शन के बारे में आप सोचिए, महाराष्ट्र के राजनीति के बारे में मत सोचिए। महाराष्ट्र ये संस्कृति और अस्मिता का ध्यान रखने वाला एक प्रदेश है। आप उस राज्य के उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री थे, आपके पिताजी भी कई सालों तक उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री रह चुके थे। उसके कार्यकाल में आप रोजगार निर्माण नहीं कर सके, इसलिए वो हमारे भाई बहनें जो है ये महाराष्ट्र में आए, हमने उनको स्वीकार। सुट्या खाद्यतेलावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय झालेला नसून
भेसळ रोखतानाच पारंपरिक तेल विक्रेते व अल्प प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले। सुट्या तेलाबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे। अन्न व औषध प्रशासनाची कारवाई योग्य असल्याचं सर्व मंत्र्यांचं मत आहे। मात्र पारंपरिक तेल विक्रेते आणि कमी प्रमाणात सुटं तेल घेणाऱ्या ग्राहकांनाही अडचण होऊ नये यासाठी भेसळ रोखण्यासाठी आणि त्यामुळे संबंधितांवर अन्याय टाळण्यासाठी एसओपी तयार केली जाईल, असंही फडणवीस यांनी म्हटलंय। एफडीएच्या माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे, ती योग्य आहे। कारवाई अशा पद्धतीनं होत राहिली पाहिजे। मात्र जे काही आमचे तेलाचे व्यापारी आहेत, यात जे पारंपरिक तेलाचा व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि गरीबात गरीब लोक जे आहेत, जे अतिशय थोडं म्हणजे जे अर्धा किलो 1 किलो किंवा अर्धा लिटर 1 लिटर असं तेल न घेता जे सुटं तेल घेतात त्यांच्यावरही अन्याय होऊ नये या दृष्टीनं मार्ग काढला पाहिजे। या संदर्भात आम्ही एफडीला सांगणार आहोत। पुण्यातील गणेशोत्सव आणि दहीहंडीसाठी नेमके किती साऊंड सिस्टीम वापरावी याबाबतचा निर्णय अजूनही घेण्यात आलेला नाही। पुणे महानगरपालिकेत काल गणेशोत्सव मंडळ आणि दहीहंडी मंडळाची पोलिसांसोबत बैठक पार पडली। या बैठकीत महापालिकेचे अधिकारी आणि महापौर देखील उपस्थित होते। या बैठकीमध्ये साऊंड सिस्टीम लावण्यावरून चर्चा झाली आहे, मात्र पुणे पोलिसांकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करून या संपूर्ण विषयावर निर्णय घेण्यात येणार असं उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय। बैठक घेऊनही ठोस निर्णय न झाल्यामुळे गणेश मंडळ, दहीहंडी मंडळ आणि पुणे पोलिसांमधला वाद पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे। आम्हाला संपूर्ण निर्बंध मुक्त गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव हवा आहे। या मागणीवर गणेश मंडळ आणि दहीहंडी मंडळ ठाम आहेत। त्यामुळे आता पुणे पोलीस आयुक्तांच्या निर्णयाची गणपती मंडळ आणि दहीहंडी मंडळांना प्रतीक्षा आहे। दरम्यान या बैठकीला महापौर, उपमहापौर यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते। मात्र या बैठकीत एका पर्यावरणप्रेमी पुणेकर नागरिकानं ढोल ताशांच्या दंडनाटामुळे आणि साऊंड सिस्टीमच्या गोंगाटामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित केलाय। पोलिसांनी आवाजावर निर्बंध आणावेत अशी मागणी या नागरिकांनी केली आहे। मात्र यामुळे बैठकीत काहीसा गोंधळ उडालाय। मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं पोलीस बंदोबस्तात या नागरिकाला इमारतीतून बाहेर काढण्यात आलंय। परभणी जिल्ह्यात पावसानं मोठा खंड दिल्यानं खरीप हंगामातील लाखो हेक्टरवरील पिकं धोक्यात आली आहेत। ऐन पीक फळधारणेच्या अवस्थेत असताना पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत। जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाची अनिश्चितता कायम आहे। काही भागात दमदार पाऊस झालाय, तरी अनेक ठिकाणी मागील काही दिवसांपासून पावसानं मोठी उघडीप दिली आहे। सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध खरीप पिकांवर याचा मोठा परिणाम होतोय। परभणीतल्या परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। मी सध्या परभणीच्या आसोला शिवारामध्ये आणि आपण जर बघितलं तर हे कापूस पीक आहे आणि या बाजूला सोयाबीन आहे। या दोन्ही पिकांना आज ऑगस्ट महिना संपत आला। ज्या पद्धतीनं वरुण राजा धोधो बरसायला पाहिजे होता, मात्र या ठिकाणी स्प्रिंकलरनं पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे आणि एकदा नाही तर शेतकऱ्याला या पिकांना अनेक वेळा या स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी देण्याची वेळ यावर्षी आलेली आहे। सर यावर्षी म्हणजे खूप बेजार झालो आम्ही। जेव्हापासून सरकीची बियाण्याची कोणत्या लागवड केली तेव्हापासून पाणी नाही। पेरणीपुरतं पाणी पडलं, आता सोयाबीन सुकायलेत। ही अशी वेळ आली आमच्या आता तुषारनं भिजवायला। 3 वेळेस कापूस भिजवला आम्ही तुषारनं, काही मोकळा काही असा। त्याच्यामुळे एवढाला वाढल्या, पण हे वाढत बी नव्हता, असं सुकून जावं लागला म्हणून आम्ही भिजविलं आहे। पावसाची परिस्थिती वेगळीच आहे, जिकडं पडला तिकडंच पडायला आहे पाऊस। आता उत्पन्नात किती घट होईल, किती उत्पन्नात खर्च केलाय तुम्ही? बघा मी आतापर्यंत त्याला 12 थैल्या खताच्या टाकल्यात, 2 फवारण्या झाल्या। अजून खूप राहिलेलं आहे ना काम, आता पुन्हा उद्या फवारणी करावंच लागणार आहे। शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तर यंदा घट होणारच आहे, मात्र पाऊस जर बरसला तर उर्वरित जे पिकं आहेत ते पिकं राहून त्याची उत्पादकता जी आहे ती वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। मात्र पाऊस काय बरसत नाही आणि शेतकऱ्यांचे डोळे जे आहेत ते आकाशाकडे कायम लागलेले आहेत। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। भुलेश्वर राजाच्या आगमन सोहळ्यातील दुर्घटनेनंतर मूर्तिकार अनिकेत चंद्रकांत देसाई गायब असल्याची माहिती समोर येते। धक्कादायक बाब म्हणजे मूर्ती वर्कशॉपमधून बाहेर पडतानाच वेल्डिंगची समस्या समोर आली होती आणि त्यामुळे मूर्ती पुन्हा वर्कशॉपमध्ये नेत
वेल्डिंगचं काम करत मूर्ती बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर मंडपापासून काही अंतरावरच मूर्ती मागील वेल्डिंग पूर्ण उखडल्यानं ती कोसळून अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला असून पुढील तपास सुरू आहे. देसाई यांनी 22 फुटी मूर्ती पहिल्यांदाच घडवली होती. वेल्डिंगची समस्या नेमकी काय झाली होती यासह मूर्तीबाबत अधिक चौकशीसाठी पोलीस देसाई यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या चौकशीतून तपासाला दिशा मिळून नेमकी कुणाची चूक आहे याचा शोध घेतला जाईल. तसंच पोलिसांकडून वर्कशॉपचा सीसीटीव्ही तपासला जाणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.